राज्यात आणि देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। भाजप नेत्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केला। पनवेलमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यावेळी उद्धव ठाकरे हे बोलत होते। तर पनवेलमधील नागरिकांना दुहेरी कर लावला जात असल्याचा दावा सुद्धा ठाकरेंनी केलेला आहे। कोणतीही सेवा न देता नागरिकांना पनवेल पालिका आणि सिडकोकडून दुहेरी कर लावला जात असल्याचा आरोप सुद्धा ठाकरेंनी केला आहे। फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील, कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत काही येणार नाहीये। त्याच्यामुळे त्यांना काही वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतो। की ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेची 2017ची निवडणूक लढवताना मी मुंबईकरांना वचन दिलं होतं की 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची मालमत्ता आहे त्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू, तो मी करून दाखवला। तसंच आपलं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर हा जो काही दुहेरी कराचा फटका आहे, या कराच्या फटक्यातून आम्ही तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही। त्या वसुली सरकारचा हा कर आकारणीचा जो काही एक विचित्र प्रकार आहे तो मात्र आम्ही नक्की थांबवू, हे वचन आज मी या आपल्या माध्यमातून तिथल्या सर्व नागरिकांना देतो।